हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी 21 जुलैला होणार आहे. एकंदरीतच आपण या परीक्षेच्या अनुषंगाने जे काही आतापर्यंत वेगवेगळे इनिशिएटिव्ह आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेतलेले आहेत, ओके, ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज असेल, त्यामध्ये आपण सखोल पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला सविस्तररित्या अनालाइज केलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नांचा शेवटी अर्थात 2018 ते 2023च्या दरम्यान प्रत्येक विषयाचे अर्थात जे काही आपण विषय डिस्कस केलेले आहे, ज्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि पर्यावरण या पाचही विषयाचा सविस्तर आपण अनालाइज केलेला आहे. आणि त्यानंतर शेवटी आपण व्हिडिओच्या शेवटी किंवा एक स्वतंत्रपणे लेक्चर सिरीज बनवलेलं होतं, ज्यामध्ये आपण जे काही कुठले टॉपिक महत्वाचे आहेत आणि कुठल्या टॉपिकला वेटेज द्यायला पाहिजे या पद्धतीने आपण ते जे काही लेक्चर सिरीज आहे ते तयार केलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत सोबतच राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत काही महत्वाचे लेक्चर्स आपण अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये परीक्षाभिमुख जे काही रिव्हिजन लेक्चर्स आहेत ते आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. ओके, सो तुम्ही जे ते लेक्चर जे आहेत ते बघितले नसेल तर नक्की बघा, त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ओके, सो त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण सार्वजनिक धोरण या टॉपिक अंतर्गत जे आयोग प्रश्न विचारतो, साधारणतः जे काही महत्वाचे आपण जेव्हा बघतो की जे इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत ते साधारणतः राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सार्वजनिक धोरण याला म्हणजे अर्थात जे काही मुख्य परीक्षेमध्ये हा जो काही टॉपिक आहे तो जास्त वेटेज वाटतो. मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर दररोज दरवर्षी किमान एक प्रश्न तरी यावर प्रश्न असतोच, आणि म्हणून हे जे काही टॉपिक आहे ते करणे क्रमप्राप्त ठरतो आहे. आता या टॉपिकमध्ये काय काय बघणार आहोत आपण, सिलेबसमध्ये हे जे काही सार्वजनिक धोरण कुठं मेन्शन केलेलं आहे ते बघणार आहोत. प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत 2013 ते 2023च्या दरम्यान आपण बघणार आहोत. ओके, आणि त्यानंतर आपल्या टॉपिकला जो काही महत्वाचे जे काही धोरण आहे ते बघणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. सो शेवटपर्यंत नक्की बघा. आता जो काही अभ्यासक्रम आहे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये कुठल्या सेक्शनमध्ये हे जे काही सार्वजनिक किंवा पब्लिक पॉलिसी आहे, ओके, सो पब्लिक पॉलिसी संदर्भाने कुठल्या टॉपिकमध्ये दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. सो या ठिकाणी बघू शकता जे काही भारत आणि महाराष्ट्र या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी दिसून येतो राज्यशास्त्र आणि प्रशासन, ओके, अर्थात राज्य व्यवस्था आणि प्रशासनासंदर्भात जो काही सिलेबस आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हे जे काही सार्वजनिक धोरण आहे, सो सार्वजनिक धोरणच्या बाबतीत जे काही सिलेबसमध्ये जो पॉईंट मेन्शन केलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला केल्याचे दिसून येतो. ओके, सो राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत जे काही सार्वजनिक धोरण आहे ते या ठिकाणी आपल्याला या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे, म्हणजे यावर 100% प्रश्न विचारणार आहेत अशा पद्धतीचे आपण निष्कर्ष काढू शकतो. एका अर्थी हे राज्यशास्त्र त्याच पद्धतीने अर्थशास्त्र या दोन्हीतील दुवा म्हणून या टॉपिककडे आपण बघू शकतो, कारण काही जे अर्थशास्त्रातील जे काही टॉपिक आहे ते या सार्वजनिक धोरणाअंतर्गत विचारले जात आहे. ओके, सो बघणारच आहोत आपण ते काय आहे ते. ओके, सो बघूयात प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी 2022 मध्ये, ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022च्या पूर्व परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न, एकंदरीत खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007 मध्ये स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात अशा पद्धतीने जी काही नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर आहे त्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, त्यानंतर पुढे जर आपण बघायचं झालं तर अजून आपल्याला कुठे दिसून येतो तर या ठिकाणी जे काही बालमजूर प्रकल्प आहे, ओके, सो राष्ट्रीय बालमजूर प्रकल्पासंदर्भाने आता जे काही नॅशनल चाइल्ड लेबर पॉलिसी आहे त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रिलिम्स 2020 मध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय सक्षमीकरण महिला धोरण, ओके, सो महिलांच्या बाबतीत जे काही सक्षमीकरण पॉलिसी आहे, ओके, नॅशनल वुमेन एम्पॉवरमेंट पॉलिसी, त्या संदर्भात आपल्याला प्रिलिम्स 2013 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, एकंदरीतच 2013 ते 2023च्या दरम्यान अशा पद्धतीने प्रश्न विचारण्याचा जो काही या पॉलिसी अंतर्गत सार्वजनिक धोरण जे काही टॉपिक आहे त्या अंतर्गत आपल्याला फ्रिक्वेंटली विचारताना दिसून येतो. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलेला आहे 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, सो पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं तर 2013 मध्येच लोकसंख्या धोरणावर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये जे काही तातडीचे उद्दिष्ट आहे ते कोणत्या अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रिलिम्स 2016 मध्ये. ओके, सो इन सम अप काय दिसून येतं तर आपल्याला कंबाईन 2022च्या पूर्व परीक्षेत देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. सो सार्वजनिक धोरण जे काही टॉपिक आहे ते अत्यंत महत्वाचं टॉपिक आपण म्हणू शकतो. ओके, सो त्या अनुषंगाने जे काही
थोडक्यात ब्रीफमध्ये जे आयोग ज्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारू शकतो किंवा विचारलेला आहे ते टॉपिक आपल्याला करणे क्रमप्राप्त ठरतो आहे. ओके, सो या ठिकाणी आपण जे काही सार्वजनिक धोरण आहे ते बघणार आहोत. ओके, सो एक बेसिक ब्रीफ किंवा एक जे काही प्रास्ताविक म्हणून आपण हे जे काही कशा पद्धतीने यावर प्रश्न विचारले जातो आहे किंवा टॉपिकमध्ये किंवा सिलेबसमध्ये कशा पद्धतीने मेन्शन केले आहे ते आपण बघितलेलं आहे. सो आपल्या थेट आपल्या या टॉपिकला सुरू करूयात. ओके, सो पहिला जो एकंदरीतच सार्वजनिक धोरण आहे तो त्या अंतर्गत जे काही पॉलिसी आपण बघणार आहोत ते आहे स्वयंसेवी संस्थांवरील राष्ट्रीय धोरण. ओके, जे काही व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे 2022 मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो थोडक्यात जे काही व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे तर भारतामध्ये सर्वप्रथम कधी हे जे काही धोरण आहे ते जाहीर करण्यात आले तर लक्षात ठेवा 2007 मध्ये पहिल्यांदा स्वयंसेवी संघटनांच्या संदर्भाने राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले. आता स्वयंसेवी संघटना म्हणजे काय, तर जे काही स्वयंसेवी संघटना आहेत तर थोडक्यात स्वयंसेवी संघटनांना अधिक बळकट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकास कामामध्ये त्यांना अधिक जास्तीत जास्त सक्रियता आणण्यासाठी या सार्वजनिक धोरणाचं जे काही या स्वयंसेवी संस्थांवरील राष्ट्रीय धोरणाचा एक उद्देश आपण म्हणू शकतो की उद्दिष्ट या ठिकाणी दिसून येतो. यानुसार जे काही व्हीओ आहे, व्हीओ म्हणजे काय तर व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय असेल किंवा धार्मिक, आध्यात्मिक, त्यानंतर परोपकारी, वैज्ञानिक तसेच तांत्रिक विचारांवर आधारित जे लोकसेवेत गुंतलेल्या ज्या संस्था आहेत त्याला या व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन मध्ये समाविष्ट केल्या गेलेला आहे. ओके, आता आयोगाने 2022 मध्ये प्रश्न कशावर विचारलेला होता तर व्हीओ मध्ये अर्थात जे काही व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये औपचारिक तसेच अनौपचारिक गटांचा समावेश, जसे की समुदाय आधारित जे काही संस्था आहेत, ओके, कम्युनिटी बेस्ड जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यांचा समावेश, बिगर सरकारी विकास संघटना किंवा संस्था, ओके, नॉन गव्हर्नमेंटल जे काही डेव्हलपमेंट एजन्सीज आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे त्याचा या ठिकाणी समावेश होतो आहे. त्यानंतर धर्मादाय संस्था, ओके, जे काही सोसायटी संदर्भात जे काही कार्य करणाऱ्या संस्था त्यांचा समावेश होतो. समर्थन संस्था, ओके, त्याचा देखील समावेश होतो. अशा पद्धतीने नेटवर्क किंवा जे काही फेडरेशन आहे या संस्थांच्या त्यांच्या या ठिकाणी या स्वयंसेवी संस्था अंतर्गत समावेश होत आहे. आता विशिष्ट जे काही उद्दिष्ट आहे त्यामध्ये आपण बघू शकता की जे काही व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशनला सक्षम करणे आणि त्यांचा उद्यम किंवा जे कार्य ते करत आहेत समाज घडवण्यासाठी किंवा समाजाच्या दृष्टीने किंवा सांस्कृतिक जे मूल्य आहे ते जोपासण्याच्या दृष्टीने करणारे जे काही ऑर्गनायझेशन असतील, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, त्यांना मदत करणे, त्यांना प्रोत्साहन दिले. ओके, भारत आणि परदेशातून आवश्यक आर्थिक संसाधने कायदेशीररित्या गोळा करण्यास सक्षम करणे, परस्पर विश्वास आणि आदर या तत्वांद्वारे जे काही सामायिक जबाबदारीची जे तत्व आहे ते सरकारबरोबर एकत्र येऊन काम करू शकेल अशा पद्धतीने हे जे काही धोरण आहे ते आखणे. ओके, त्यानंतर प्रशासन आणि व्यवस्थापनासंदर्भात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व जी काही प्रणाली आहे ते त्याला प्रोत्साहित करणे अशा पद्धतीने या ठिकाणी उद्दिष्ट आपल्याला दिसून येतो. ओके, हे झाले सार्वजनिक जे काही धोरण आहे त्या अंतर्गत स्वयंसेवी संस्थांवरील राष्ट्रीय धोरण, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. ओके, आता यावर 2022 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. सो खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. औपचारिक व अनौपचारिक गट, समाज गटाधारित संस्था, धर्मादाय संस्था, समर्थक संस्था. सो कोणत्या या खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश या स्वयंसेवी संस्था 2000 मध्ये जे काही धोरण आखण्यात आले त्यामध्ये समाविष्ट होतात. ओके, सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की 2007 मध्ये हे धोरण आखण्यात आलेलं आहे किंवा तयार करण्यात आले. यामध्ये औपचारिक तसेच अनौपचारिक गटांचा समावेश होतो. समुदाय आधारित किंवा जे काही कम्युनिटी बेस्ड संस्था आहे त्यांचा समावेश होतो. बिगर सरकारी संस्था, धर्मादाय संस्था, समर्थन संस्था, ओके, अशा या घटकांचा समावेश या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो औपचारिक आणि अनौपचारिक गटाचा समावेश होतो का तर नक्कीच. समाज गटाधारित संस्था, ओके, याचा देखील समावेश होतो. धर्मादाय संस्था, ओके, हे देखील बघितलेलं आहे. आणि समर्थक संस्था. ओके, सो या चारही घटकांचा समावेश या स्वयंसेवी संस्था या घटकांतर्गत किंवा व्हॉलेंटरी सेक्टर किंवा व्हीओ मध्ये व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन या क्षेत्रामध्ये करतात. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय पुनर्वसन व पुनर्वसन धोरण. ओके, सो जे काही रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशन धोरण याला म्हटलं जातं आहे. ओके, नॅशनल पॉलिसी फॉर रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशन धोरण. त्या अंतर्गत किंवा हे जे काही धोरण आहे ते कधी आले. आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेला नाही, मात्र विचारण्याची शक्यता आहे. मेन्स मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे, मात्र प्रिलिम्स मध्ये अद्याप देखील विचारलेला नाही. ओके, सो लक्षात ठेवा हे जे काही धोरण आहे राष्ट्रीय पुनर्वसन व पुनर्वसन किंवा रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशन जे काही धोरण आहे ते एकंदरीतच 2004 मध्ये राष्ट्रीय पुनर्वसन जे काही धोरण आहे ते अधिसूचित करण्यात आले. यामध्ये जे काही बाधित कुटुंब आहेत, आता बाधित कुटुंब म्हणजे काय तर जे काही नैसर्गिक आपत्ती असतील किंवा इतर जे काही नॅचरल डिझास्टर असतील त्यापासून बाधित झालेले जे कुटुंब आहेत किंवा
महापूर असेल, भूकंपजन्य परिस्थिती असेल किंवा एखादा प्रोजेक्ट उभारला गेलेला असेल आणि त्या ठिकाणचा जो काही गाव विस्थापित झालेला असेल, तो त्यांच्यासाठी म्हणून एक पुनर्वसन आणि रिहॅबिलिटेशनसाठी ही जी काही धोरण आहे ते आणण्यात आलेलं आहे. ओके, या अंतर्गत राज्य, सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक संस्थांना अधिक चांगले पॅकेज देण्यात येईल अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं होतं. ओके, विकास प्रकल्पांमध्ये जे काही विस्थापित झालेल्या आदिवासी किंवा इतर जे काही नॉन आदिवासी जे काही क्षेत्र विस्थापित झालेले असतील, तर इतर गटांचे पुनर्वसन आणि अधिक प्रभावीरित्या व्हावा यासाठी हे जे काही धोरण आहे ते आणण्यात आले आणि या अंतर्गत कॉमन मिनिमम प्रोग्राम, ओके, सो कॉमन मिनिमम प्रोग्राम हे जे काही प्रोग्राम आहे ते अनुसरले गेले किंवा या अनुषंगाने जे काही राष्ट्रीय पुनर्वसन धोरण आहे ते इम्प्लिमेंट करण्याला सुरुवात झाली. ओके, सो कॉमन मिनिमम प्रोग्राम या सोबतच हे जे काही धोरण आहे ते अटॅच करून या धोरणाची जी काही सुरुवात आहे किंवा एकंदरीत इम्प्लिमेंटेशन सुरुवात झाली. ओके, सो 2007 मध्ये याला नव्याने अधिसूचित करण्यात आले. ओके, सो सर्वात आधी 2004 मध्ये, त्यानंतर 2007 मध्ये हे नव्याने अधिसूचित करण्यात आले, हे देखील लक्षात ठेवा. सो अशा जे काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत यावर आयोग कदाचित आपल्याला फसवू शकतो, मात्र जे लॉजिकच्या सहाय्याने किंवा एकंदरीत आपल्या अंडरस्टँडिंग वरून जे काही प्रश्न किंवा स्टेटमेंट दिलेले असतात ते आपण सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्या ठिकाणी वैशिष्ट्यांमध्ये काय दिलेलं आहे तर धोरणात अनैच्छिक म्हणजे काय, इनव्हॉलेंटरी जे काही विस्थापन आहे. इनव्हॉलेंटरी म्हणजे काय तर आपली इच्छा नसताना एखाद्या नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा नैसर्गिक आपदामुळे जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन व्हायचं असतील, तर त्या संदर्भात जे काही प्रकरणे आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. त्या संदर्भात जे काही तरतुदी आहेत, ओके, कुठल्या प्रकरणात कुठल्या आपत्ती संदर्भाने असेल, कुठं त्याची संदर्भात जे काही तरतुदी असतील, सो या राष्ट्रीय धोरणाअंतर्गत समावेश केलेला आहे. ओके, यामध्ये मैदानी किंवा आदिवासी क्षेत्र, सो किंवा डोंगराळ किंवा अनुसूचित क्षेत्रामध्ये मैदानी क्षेत्रातील 400, तर आदिवासी किंवा डोंगराळ किंवा अनुसूचित क्षेत्र असतील तर या 200 किंवा त्याहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर करणाऱ्यांसाठी किंवा करण्यासाठी जे काही प्रकल्प आहेत ते सामाजिक प्रभाव मूल्यांकन, ओके, सो सोशल इव्हॅल्युएशन, ओके, सो एकंदरीतच सोसायटी इम्पॅक्टमेंट इव्हॅल्युएशन याला म्हटलं गेलेलं आहे. सो लागू करण्यात यावे अशा पद्धतीने या धोरणात ठरवण्यात आलेलं आहे. ओके, 200 प्लस एसटी कुटुंबाचे जर अर्थात जे काही अनुसूचित जमाती कुटुंबाचे विस्थापन झाल्यास आदिवासी विकास आराखडा तयार करणे, ग्रामसभेशी सल्लामसलत आणि जनसुनावणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके, समजा एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही आदिवासी कुटुंब आहेत त्यांना विस्थापित व्हावे लागत असेल, तर अशा वेळेस जे काही ग्रामसभेशी सल्लामसलत करणे किंवा त्या संदर्भात जे काही जे समस्या निर्माण झालेल्या असतील त्या समस्या सोडवून लावण्याचे कार्य या पुनर्वसन धोरणामध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, सो भूमिहीनांसाठी भूमिहीनांसह, ओके, सर्व बाधित कुटुंबांना याचा लाभ घेता येणार आहे. ओके, तक्रार निवारणासाठी लोकपाल, बाह्य देखरेखीसाठी इतर जे काही पुनर्वसन आयोग आहे त्या पुनर्वसन आयोगाची स्थापना या अंतर्गत करण्यात येईल अशा पद्धतीची जी तरतूद आहे त्या अंतर्गत आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे झालं रिहॅबिलिटेशन अँड सेटलमेंट पॉलिसी. ओके, सो नॅशनल पॉलिसी फॉर रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट. पुढे जाऊयात. आता पुढचं आहे महिला सक्षमीकरणासाठी जे काही राष्ट्रीय धोरण आहे. ओके, नॅशनल पॉलिसी फॉर वुमन एम्पॉवरमेंट त्या संदर्भाने कधी आलेलं आहे. सो ऍक्च्युअली मध्ये हे जे काही धोरण आहे ते 2000 मध्ये ठरवण्यात आलं, मात्र इम्प्लिमेंटेशन 2001 पासून या धोरणाच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झालेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा 2001 मध्ये राष्ट्रीय महिला धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. महिलांची प्रगती असेल, विकास असेल आणि सक्षमीकरण करणे या धोरणाचे या एकंदरीत पब्लिक पॉलिसीचे आपल्याला उद्दिष्ट दिसून येतो. आता हे जे काही स्टेटमेंट आहे या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय आपण वाचल्यानंतर सहजरित्या कळेल अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, एकंदरीत महिलांच्या संदर्भाने जे काही ध्येय धोरण आहे ते या महिला सक्षमीकरण धोरणाअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके, यामध्ये महिलांच्या पूर्ण विकासासाठी सकारात्मक आर्थिक आणि सामाजिक धोरणांद्वारे वातावरण तयार करणे, जेणेकरून त्यांची जी काही क्षमता आहे ते पूर्णपणे त्यांना ओळखता येईल. ओके, त्यानंतर आहे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी अशा सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सर्व मानवी आणि मूलभूत हक्कांचा किंवा मूलभूत स्वातंत्र्य प्रत्यक्षपणे उपभोगता येईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणे या योजनेअंतर्गत किंवा या धोरणाअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढवा आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना समान वाटा मिळावा यासाठी देखील यामध्ये काही तरतुदी दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे महिलांचं जे काही आरोग्य सेवेत समान प्रवेश असेल, सर्व पातळ्यांवर दर्जेदार शिक्षण असतील, करिअर आणि व्यावसायिक मार्गदर्शन असेल. ओके, सो अशा बाबतीत जे काही धोरण आहे त्या जे काही तरतूद आहे ते या धोरणाअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके,
अलीकडे तुम्ही बघितलेले असाल की जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ते 2024 या जुलैपासून ओके जुलै 2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने आपली मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजना ही जी काही योजना आहे ती अंमलात आणलेली आहे. एकंदरीत महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत ते या धोरणाअंतर्गत ते एक उपाययोजना म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. ओके, सो स्त्री पुरुष दोघांच्या सक्रिय सहभागाने सामाजिक दृष्टिकोन आणि सामुदायिक जे काही पद्धती आहे ते बदलणे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरणासंदर्भात दिलेलं होतं. ओके, आता यावर आयोगाने 2013 मध्ये प्रश्न विचारले गेलेला आहे. त्या ठिकाणी काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर राष्ट्रीय महिला सक्षमीकरण 2000 ओके ऍक्च्युअल मध्ये 2001 मध्ये जे काही महिला सक्षमीकरण धोरण आहे ते इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके, सो याचा प्रयत्न काय होता बालिकांसंदर्भात ओके जे काही लहान मुले आहेत किंवा महिला आहेत त्यांच्या संदर्भात सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे होता काय. त्यानंतर महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान करणे. सो हे दोन्ही या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आपण आताच बघितले जे काही समान प्रवेश आहे. ओके, सामाजिक असेल राजकीय असेल आर्थिक जीवनात महिलांचा सामाजिक जे काही प्रवेश आहे ओके सहभाग आहे ते नोंदवणे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. जे काही भेदभाव आहे ते भेदभाव आणि महिलांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते दूर करणे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल धोरण नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन. ओके, आता मला वैयक्तिकरित्या वाटतो की यावर आयोग यावर्षी नक्की प्रश्न विचारणार आहे. ओके, कारण आतापर्यंत प्रिलिम्स मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो GS3 मध्ये जे काही मेन्स मध्ये मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मात्र प्रिलिम्स मध्ये पूर्व परीक्षेत यावर प्रश्न विचारण्यात आलेला नाही. सो यावर्षी तरी यावर प्रश्न अपेक्षित आहे. ओके, राष्ट्रीय बाल धोरण अर्थात जे काही नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन ओके यामध्ये ही जी काही राष्ट्रीय बाल धोरण आहे ते सर्वप्रथम कधी स्वीकारण्यात आले तर लक्षात ठेवा 1974 मध्ये पहिले राष्ट्रीय धोरण जाहीर झालेलं आहे. ओके, सो फॅक्च्युअल गोष्टीवर आयोग आपल्याला फसवतो आणि त्यावरच जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा नाही करू शकत अशा पद्धतीचे जो काही निष्कर्ष आहे ते आपण आपल्या अभ्यासावरून काढू शकतो. ओके, सो 2000 एकंदरीतच जे काही 1974 मध्ये राष्ट्रीय बाल धोरण स्वीकारण्यात आले होते 2013 मध्ये त्याच्यात सुधारणा करण्यात आली. ओके, सो 1974च्या राष्ट्रीय बाल धोरणामध्ये 2013 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्या जागी नवीन धोरण आणण्यात आले. ओके, ज्याला नवे राष्ट्रीय बाल धोरण 2013 अशा पद्धतीने संबोधलं गेलेलं आहे. आता या अंतर्गत बालक म्हणजे काय तर ज्या मुलांचे वय ओके ज्या एकंदरीतच व्यक्तीचे वय 18 वर्षाखालील दिसून येतात. ओके, एकंदरीत 18 वर्षाखालील बालकांना या बालक या कन्सेप्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा 18 वर्षाखालील जे काही व्यक्ती आहेत त्यांना बालक या कन्सेप्ट मध्ये या राष्ट्रीय बाल धोरण अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता या अंतर्गत जे काही मुलांच्या जे काही स्वतःचे जे काही मूल्य आहेत किंवा त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन असेल किंवा त्यांची विचार प्रणाली विकसित करणे त्यांच्या सुसंवादी विकासासाठी संरक्षणासाठी दीर्घकालीन शाश्वत बहुक्षेत्रीय एकात्मिक ओके इंटिग्रेटेड सर्वसमावेशक अर्थात जे काही इन्क्लुझिव्ह दृष्टिकोन आहे ते दृष्टिकोन तयार करणे हे या राष्ट्रीय बाल धोरण अंतर्गत जे काही दृष्टिकोन आहे किंवा तरतूद आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे. आता जे काही महत्वाचे वैशिष्ट्य यामध्ये दिसून येतात त्यामध्ये काय दिसून येतं तर राष्ट्रीय असेल राज्य असेल स्थानिक सरकारांनी मुलांवर परिणाम करणाऱ्या जे काही कृती आहे ऍक्शन्स आहे आणि उपक्रम आदरपूर्वक आयोजन केले पाहिजे. ओके, जे काही मुलांच्या कृतीला चालना देणे ओके योग्य ती कृती त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असेल किंवा इतर जे शारीरिक विकास असतील नाविन्यपूर्ण स्किल डेव्हलप करण्याच्या बाबतीत असेल सो अशा जे काही प्रोग्राम्स आहेत किंवा जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्या इनिशिएटिव्हला चालना देणे हे राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळी आणि स्थानिक पातळीवर जे काही सरकार आहेत त्या सरकारांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल अशा पद्धतीने या ठिकाणी या धोरणाअंतर्गत तरतूद करण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर प्रत्येक मुलाला सार्वत्रिक अविभाज्य आणि अविभाज्य मानवी हक्क प्रदान करणे मुलांचे अधिकार परस्पर संबंधित आणि परस्परावलंबित आहेत त्यांचे रक्षण करणे त्यानंतर जगण्याचा असेल त्यानंतर विकासाचा शिक्षणाचा संरक्षणाचा आणि एखाद्या उपक्रमामध्ये राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमामध्ये त्यांचा सहभागाचं अस्तित्व जपून ठेवणे. ओके, सो यासाठी शारीरिक अस्तित्वाचा पलीकडे जात आणि जे काही राष्ट्रीयत्वाचा अधिकार त्यांना प्रदान करणे एकंदरीत काय तर त्यांचा जे काही मूलभूत हक्क आहेत किंवा जे काही मानव म्हणून किंवा मानवी हक्क आहे त्यांचा योग्य पद्धतीने त्यांना मानवी हक्क किंवा मूलभूत हक्क उपभोगता येतील अशा पद्धतीच्या वातावरण तयार करणे या राष्ट्रीय बाल धोरण अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. ओके, मुलांच्या मानसिक असेल भावनिक असेल
संज्ञानात्मक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाकडे समग्रपणे लक्ष द्यायला हवे अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. सर्व मुलांना समान अधिकार आहेत आणि कोणत्याही मुलाशी भेदभाव केला जाणार नाही अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. या धोरणात मुलांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणे, ओके, आणि अंमलबजावणीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी सोबत या जे काही राष्ट्रीय आराखडा, कृती आराखडा सोबतच राष्ट्रीय समन्वय आणि कृती गटाची स्थापना करणे, ओके. अशा पद्धतीने दोन जे काही कृती गट आहे, एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणे आणि दुसरा राष्ट्रीय समन्वय, जे काही नॅशनल कोऑर्डिनेशन अँड ऍक्शन टास्क फोर्सची स्थापना या राष्ट्रीय बाल धोरण अंतर्गत मुलांसाठी त्याच्या एकंदरीत शारीरिक, मानसिक आणि जे काही बौद्धिक विकासासाठी तयार करणे हे या धोरणांतर्गत आपल्याला सुचवलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, फॅक्च्युअल जे काही नॉलेज आहे, डेटा, ते लक्षात ठेवा. यावर आपण प्रश्न वाचल्यानंतर किंवा विधान वाचल्यानंतर आपण बेसिक आपल्या कॉमन सेन्सच्या आधारे ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. 1974 मध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण जाहीर झाले, तर 2013 मध्ये यामध्ये सुधारणा करण्यात आली, ओके, ज्याला नवे राष्ट्रीय बाल धोरण म्हटलं गेलेलं आहे. ओके, आणि 18 वर्षाखालील जे काही व्यक्ती आहेत त्यांचा समावेश या बालक या कन्सेप्टमध्ये करण्यात आलेला आहे. ओके, दोन जे काही इनिशिएटिव्ह आहे त्यामध्ये राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणे आणि राष्ट्रीय समन्वय आणि कृती गटाची स्थापना करणे हे या राष्ट्रीय बाल धोरण अंतर्गत जी काही तरतूद आहे ती टाकण्यात आलेली आहे. ओके, सो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अपंग धोरण, ओके, नॅशनल पॉलिसी फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज. जे काही दिव्यांग जण आहेत, ओके, अपंग म्हणण्यापेक्षा दिव्यांग हा शब्द अप्रोप्रिएट वाटतो. ओके, सो राष्ट्रीय दिव्यांग धोरण, नॅशनल पॉलिसी फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज पहिले कधी आणण्यात आले, तर पहिल्यांदा 2006 मध्ये या राष्ट्रीय अपंग धोरण स्वीकारण्यात आले. अपंग किंवा दिव्यांग जे व्यक्ती आहेत ते देशासाठी मौल्यवान मनुष्यबळ, ओके, जे काही ह्युमन रिसोर्स आहेत ते आपण ते दिव्यांग आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ओके, ते देखील आपल्या इकॉनॉमिकमध्ये, आपल्या देशाच्या इकॉनॉमिक्समध्ये किंवा आपल्या देशाचं जे काही ह्युमन रिसोर्स आहेत, या ह्युमन रिसोर्स या कन्सेप्टमध्ये त्यांचा देखील समावेश होतो. सो त्यांच्यासाठी जे काही दिव्यांग जण आहेत त्यांच्यासाठी समान संधी, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण, समाजात पूर्ण सहभाग त्यांना प्रदान करणे, यासाठी एक वातावरण तयार व्हावं यासाठी हे जे काही राष्ट्रीय दिव्यांग धोरण आहे, ओके, किंवा राष्ट्रीय अपंग धोरण आहे ते स्वीकारण्यात आले. आता यामध्ये जे काही ठळक वैशिष्ट्य आहे, ठळक वैशिष्ट्यामध्ये काय दिसून येतो, तर यात शारीरिक पुनर्वसन असेल, ओके, जे काही फिजिकल जे कुठलीही डिसॅबिलिटी झालेली असेल सो ते दूर करता येईल का, किंवा त्यामध्ये सक्षमीकरण करता येईल का, किंवा ते जे काही डिझीज आहे ते दूर करता येईल का, अशा संदर्भात वेगवेगळे उपाय योजले. नंतर आहे लवकर निदान किंवा हस्तक्षेप, समुपदेशन करणे एखाद्या वेगवेगळ्या परिस्थितीतून किंवा दिव्यांगजन वेगवेगळ्या या फेजेस मधून जात असेल, क्रिटिकल फेजेस म्हणून, सो त्यांना शारीरिक आणि मानसिक समुपदेशन करणे, वैद्यकीय हस्तक्षेप करणे, उपकरणे वेगवेगळी उपकरणे असतील, उपकरणांची जी काही तरतूद आहे ती करणे. ओके, एकंदरीतच जी काही व्हीलचेअर वगैरे आहे. त्यानंतर जर एखादा जर दृष्टीबाधित दिव्यांग असेल तर त्याला स्पेक्टकल प्रोव्हाइड करणे. ओके, सो त्यानंतर जर एखादा ऐकायला कमी येत असेल सो त्याला जे काही इयर यंत्रणा आहे, ओके, सो यंत्र जे त्यांची तरतूद किंवा उपकरणांची तरतूद या ठिकाणी करावी अशा पद्धतीने या ठिकाणी तरतूद दिलेली आहे. शैक्षणिक पुनर्वसन, ओके, शिक्षणाच्या बाबतीत देखील त्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव होता काम नाही. इव्हन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावं. समाजात सन्मानजनक जीवनाची आर्थिक पुनर्वसन यामध्ये त्यांचा समावेश व्हावा. ओके, सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रात त्यांना रोजगार व स्वयंरोजगार करता येईल अशा पद्धतीचे वातावरण त्यांच्यासाठी निर्माण करणे. पुनर्वसन व्यावसायिकांचा विकास करणे. ओके, सो त्यानंतर अडथळा मुक्त वातावरण निर्माण करणे. दिव्यांगजनांना पेन्शन असेल, बेरोजगारी भत्ता असेल, अशा विविध माध्यमातून सामाजिक सुरक्षितते संदर्भांची काही योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि यासाठी या दिव्यांगजनांसाठी जे काही एनजीओ काम करत आहेत त्या एनजीओना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देणे हे या राष्ट्रीय दिव्यांग धोरण किंवा राष्ट्रीय अपंग धोरण 2006 मध्ये स्वीकारण्यात आले त्या धोरणाचे उद्दिष्ट किंवा एकंदरीत वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. यावर देखील आयोगाने पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेले नाही. ओके, सो कदाचित विचारले जाण्याची शक्यता आहे. आता दरवर्षी 3 डिसेंबरला लक्षात ठेवा, दरवर्षी 3 डिसेंबरला इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज. ओके, सो आंतरराष्ट्रीय दिव्यांग जे काही डे किंवा दिव्यांग दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, सो हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा, 3 डिसेंबर. ओके, पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन. ओके, सो राष्ट्रीय वृद्ध व्यक्ती धोरण, ज्याला नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. आणि हे जे काही धोरण आहे ते एकंदरीतच आपल्याला काय दिसून तर 1999 मध्ये ज्येष्ठ व्यक्तींसाठी, जे काही देशातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत, ओके, ओल्डर पर्सन आहेत, त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आले.
उद्देश काय होता, तर वृद्ध व्यक्तींचे कल्याण सुनिश्चित करणे या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात येईल अशा पद्धतीने किंवा त्यांच्या वृद्ध व्यक्तींचे कल्याण किंवा त्यांच्या एकंदर सक्षमीकरण करण्यासाठी हे जे काही राष्ट्रीय वृद्ध व्यक्ती धोरण 1999 मध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. ओके, या अंतर्गत वृद्ध व्यक्तींच्या आर्थिक तसेच अन्न सुरक्षा असेल, आरोग्याच्या सेवा असतील, निवारा असेल, इतर गरजा असतील, विकासात समन्यायी वाटा असेल, गैरवर्तन किंवा शोषणापासून त्यांचे संरक्षण असतील, त्यांच्या जीवनाची जी काही गुणवत्ता आहे ते सुधारण्यासाठी या एकंदरीतच राष्ट्रीय वृद्ध धोरणाची जी काही इम्प्लिमेंटेशन आहे किंवा तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. ओके, आता याचे काही मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे. अशा व्यक्तींना स्वतःच्या तसेच आपल्या जोडीदाराच्या वृद्धापकाळासाठी तरतूद करण्यास प्रोत्साहित करणे, कुटुंबांना किंवा त्यांच्या कुटुंबातील जे काही वृद्ध सदस्य आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, कुटुंबाने पुरवलेल्या सेवेस पूरक म्हणून स्वयंसेवी किंवा एनजीओज आहेत किंवा एनजीओ जी संस्था आहेत त्यांना सक्षम करणे आणि समर्थन देणे. ओके, दुर्बल वृद्ध लोकांना काळजी आणि संरक्षण प्रदान करणे, वृद्धांना पुरेशी आरोग्य सुविधा पुरवणे, जेरियाटिक ओके जेरियाटिक जे काही केअर्स आहेत, केअर गिव्हर्स आहेत, ओके, जे एनजीओ सारखे काम करतात, जे वृद्धांचे जे काही काळजी घेत असतात, ओके, तर त्यांच्यासाठी किंवा वृद्धांसाठी सेवांचे जे काही आयोजक करणारे जे एकंदरीत ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील कर्मचाऱ्यांना किंवा तेथील जे काही प्रशिक्षक व्हॉलंटियर्स आहेत त्या व्हॉलंटियर्सना प्रशिक्षण देण्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षण सुविधांची पुरवठा करणे किंवा प्रशिक्षण आणि संशोधन संस्था उभारणे. ओके, त्यानंतर वृद्ध व्यक्तींना उत्पादक आणि स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करण्यासाठी त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे या राष्ट्रीय वृद्ध व्यक्ती धोरण नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, सो 1999 मध्ये जे काही धोरण आहे ते आणण्यात आलेले आहे. आता या धोरणा अंतर्गत जे काही वेगवेगळ्या योजना किंवा स्कीम्स जे काही शासनाने सुरू केलेले त्यामध्ये आपण अलीकडे बघतो आहोत की अटल पेन्शन योजना असतील, त्यानंतर निराधार योजना असतील, ओके, तो निराधार पेन्शन योजना असतील, सो असे वेगवेगळ्या इंदिरा सहाय्य योजना असतील, सो असे वेगवेगळ्या योजना या राष्ट्रीय वृद्ध व्यक्ती धोरण या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, सो यामध्ये जे काही लक्षात ठेवा 1 ऑक्टोबर, ओके, मागे आपण बघितलेलं होतं की 3 डिसेंबर राष्ट्रीय दिव्यांग जे काही आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस आपण साजरा करत होतो. आता 1 ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ द ओल्डर पर्सन म्हणजे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस म्हणून दरवर्षी 1 ऑक्टोबरला आपण साजरा करत असतो. ओके, सो या ठिकाणी हे लक्षात ठेवा 1999 मध्ये राष्ट्रीय वृद्ध धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. ओके, राष्ट्रीय स्तरावर. पुढे जाऊया. आता या ठिकाणी आयोगाने या राष्ट्रीय युवा धोरण नॅशनल युथ पॉलिसीवर प्रश्न विचारलेला आहे. 2020 मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. सो ते आपण बघणारच आहोत. सो पहिले राष्ट्रीय युवा धोरण 1988 मध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 2003 मध्ये थोडक्यात त्यामध्ये सुधारणा घडून नव्याने जे काही राष्ट्रीय युवा धोरण आहे ते दुसऱ्यांदा आणण्यात आले. विशेषतः जागतिकीकरण आणि त्यानंतर जे काही बदललेली जी परिस्थिती असेल आणि युवकांच्या बाबतीत जो काही दृष्टिकोन असेल राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं जे काही पोटेन्शियल आहे, ओके, त्या पोटेन्शियलला प्रोत्साहन देण्यासाठी हे जे काही राष्ट्रीय युवा धोरण आहे ते आणण्यात आलेलं आहे. ओके, सो जागतिक आर्थिक म्हणजे काही महासत्ता म्हणून भारत पुढे येत आहे. सो त्यामध्ये जी काही देशाची जी काही बदलती परिस्थिती आहे त्या अनुषंगाने 2003 मध्ये एकंदरीतच जी काही राष्ट्रीय युवा धोरण आहे त्या अंतर्गत युवा म्हणजे काय त्याची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि त्या अंतर्गत या युवा धोरणाअंतर्गत युवांच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे युवकांच्या सक्षमीकरणासाठी जी काही तरतुदी आहेत ते कुठल्या पद्धतीचे असायला हवे किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असायला हवे या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, सो त्यामध्ये परत 2014 मध्ये नव्याने किंवा एकंदरीत जी काही 2003 ची जी काही धोरण आहे त्यामध्ये थोडाफार बदल करून नव्याने सुधारित योजना किंवा जी काही सुधारित धोरण आहे राष्ट्रीय युवा धोरण 2014 हे नव्याने आणण्यात आलेलं आहे किंवा अधिसूचित करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये उद्दिष्ट काय आहे तर नक्कीच युवकांच्या बाबतीत जे काही सक्षमीकरण असेल, त्यांचा विकास असेल, कौशल्य विकास असेल, त्यांना योग्य तो रोजगार पुरवठा करण्यासाठी किंवा पुरवण्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह आहे ते घेण्यासाठी संदर्भात असेल, तो यांचा समावेश या ठिकाणी होत आहे. ओके, उद्दिष्ट काय दिसून येतं तर प्राधान्य क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासात शाश्वत योगदान देऊ शकतील असे उत्पादक मनुष्यबळ तयार करणे, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सुसज्ज एक मजबूत आणि निरोगी पिढी तयार करणे, राष्ट्रीय मालकी निर्माण करण्यासाठी सामाजिक मूल्य रुजवणे आणि सामुदायिक सेवेला प्रोत्साहन देणे. ओके, युवकांच्या बाबतीत त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रशासनाच्या सर्व पातळ्यांवर युवकांचा सहभाग असेल किंवा नागरी सहभाग असेल ते सुलभ करणे, धोक्यात असलेले जे काही तरुण आहेत, ओके, एकंदरीत वेगवेगळे फसवणुकीच्या माध्यमातून त्यांचे जर शोषण होत असेल सो ते त्यांना संरक्षण करणे,
वंचित आणि उपेक्षित युवकांसाठी समान संधी समान पातळीवर निर्माण करणे हे या राष्ट्रीय युवा धोरण अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके, आता आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की 2003च्या धोरणात युवा म्हणजे काय, तर 13 ते 35. ओके, सो युवक या व्याख्येअंतर्गत 2003च्या धोरणामध्ये 13 ते 35 या वयोगटातील व्यक्तींना युवक किंवा युवा या कन्सेप्टमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. मात्र 2014च्या जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये बदल करून 13च्या ऐवजी 15 आणि 29 अशा पद्धतीने केलेलं आहे. सो 15 ते 29, ओके, जवळजवळ 15चे दुप्पट. सो 15 ते 29 या वयोगटातील जे काही व्यक्ती आहेत किंवा जे नागरिक आहेत त्यांचा समावेश या युवक धोरणाअंतर्गत किंवा राष्ट्रीय युवा म्हणून आपण करू शकतो. ओके, सो युवक कोण असणार आहे तो, तर लक्षात ठेवा 15 ते 29 वयोगटाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांचा समावेश या युवक या कन्सेप्टमध्ये आपण करत आहोत. ओके, आता आयोगाने यावर काय प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, राष्ट्रीय युवक धोरण बाबत खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय युवक धोरण सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आला का? त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे 2003 मध्ये या धोरणानुसार युवकाची जी काही व्याख्या आहे ती 15 ते 35 दिलेली आहे आणि 2014 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या जी आहे ती 15 ते 29 अशा पद्धतीने दिलेली आहे. ओके, सो या ठिकाणी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे, पहिले जे काही युवक धोरण आहे ते कधी स्वीकारण्यात आले? ओके, आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की राष्ट्रीय युवा धोरण पहिले सर्वात आधी 1988 मध्ये स्वीकारण्यात आले आहे. 2014 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आलेली. ओके, आता या ठिकाणी 2003च्या धोरणात युवा म्हणजे कोण, तर 13 ते 35. ओके, सो 13 ते 35 या वयोगटातील व्यक्तीला युवक या कन्सेप्टमध्ये समावेश केलेला आहे. मात्र 2014 मध्ये त्याच्यात बदल करून 15 ते 29 हे जे काही वयोगट या वयोगटात असणारे जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत देशातील त्यांचा समावेश या युवक या कन्सेप्टमध्ये करण्यात आलेला आहे. ओके, सो सुरुवातीला 2003 मध्ये 13 ते 35 होतं आणि त्यानंतर 2014 मध्ये 15 ते 29 अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रीय युवक धोरण बरोबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सर्वप्रथम स्वीकार, ओके, राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आलेला आहे का, तर चुकीचं आहे. 1986 नसून किती, तर 1988. ओके, सो 1988 हे योग्य असणार आहे. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. सो अ स्टेटमेंट चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 एलिमिनेट झाले. त्यानंतर ब मध्ये दिलेलं आहे 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15 ते 35 वयोगटातील व्यक्ती अशी केली गेलेली आहे, हे देखील चुकीचं आहे. ओके, सो 15 ते 35 नसून ते 13 ते 35 आहे. ओके, सो लक्षात ठेवा 13 ते 35, त्यामुळे ब देखील या ठिकाणी चुकीचं आहे. मात्र सी किंवा क स्टेटमेंट या ठिकाणी काय दिसून येतं, तर 2014 मधील धोरणानुसार युवकाच्या वयोगटाची जी काही व्याख्या आहे ती 15 ते 29 करण्यात आली का, तर नक्कीच या ठिकाणी हे बरोबर असणार आहे. ओके, सो 15 ते 29 2014च्या धोरणानुसार करण्यात आले. सो ब चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गेले. सो पर्याय क्रमांक 4 फक्त आपल्याकडे उरलेला आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने नॅशनल युथ पॉलिसीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, आता जे काही हे आपण माहिती बघत आहोत ते लक्ष्मीकांत जे काही गव्हर्नन्स जो पुस्तक आहे त्यावरून डायरेक्ट आयोगाने जे स्टेटमेंट आहे ते कॉपी पेस्ट केलेलं आहे आणि एखाद्या स्टेटमेंटमध्ये जर फेरफार करून चुकीचं बनवण्यात आलेलं असेल सो त्या पद्धतीने आपण जे काही कीवर्ड्स आहेत ते देखील आपण बघत आहोत. ओके, सो एकंदरीतच जे काही गव्हर्नन्स ऑफ इंडिया जे काही एम लक्ष्मीकांत सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यावरून हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतरचं आहे राष्ट्रीय बालमजुरी धोरण. ओके, यावर डायरेक्ट प्रश्न नाही विचारलेला, मात्र जे काही प्रकल्प आहे 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला. ओके, 1988 मध्ये सर्वात आधी हे प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यानंतर 2015 मध्ये नव्याने जो काही राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प आहे, बालकामगार प्रकल्प, त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो बघणार आहोत आपण ते. आता या ठिकाणी राष्ट्रीय बालमजूर धोरण कधी स्वीकारण्यात आले तर लक्षात ठेवा, सर्वात आधी 1987 मध्ये राष्ट्रीय बालमजूर धोरण पहिल्यांदा स्वीकारण्यात आले. त्यात बालमजुरीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही कृती आराखडा समावेश करण्यात आला. आता त्या कृती आराखड्यामध्ये कशाचा समावेश आहे, तर बाल कामगार कायदा आणि इतर कामगार कायद्यांचा काटेकोर अंमलबजावणीसाठी वैधानिक कृती आराखडा तयार करणे. ओके, सो वैधानिक कृती आराखडा तयार करणे कशासाठी, तर जे काही बाल कामगार कायदे आहेत किंवा इतर कामगार कायदे आहेत त्यांचा काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करावे अशा पद्धतीची तरतूद या अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे जेथे शक्य असेल तेथे नोकरदार मुलांच्या फायद्यासाठी सामान्य विकास कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांना अभिसरण करणे, म्हणजे त्यांचे कन्सोलिडेशन करणे, त्यांना सामावून घेणे. ओके, तो जे काही नोकरदार आहे, जे वर्किंग जे पॅरेंट्स आहेत, ओके, सो वर्किंग पॅरेंट्सच्या मुलांना ते इतर गोष्टींमध्ये भरकटता कामा नये किंवा बालमजुरी सारखं जे काही त्यांच्यावर करण्याची जी काही वेळ आहे ती येऊ नये यासाठी म्हणून
सामान्य विकास कार्यक्रम त्यांच्या जे काही बौद्धिक आणि शारीरिक आणि मानसिक विकास करण्यासाठी हे कार्यक्रमाचा स्वीकार करणे, या त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये किंवा त्या प्रकल्पामध्ये एकंदरीतच समावेश करणे. ओके, तो या अंतर्गत बालमजुरीचे जे काही प्रमाण जास्त असलेल्या भागात कामगार मुलांच्या कल्याणासाठी प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रकल्प आधारित कृती आराखडा तयार करणे. ओके, थोडक्यात काय तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाल कामगार प्रचलित असतील किंवा बालमजूर मोठ्या प्रमाणामध्ये अशा व्यवसायात गुंतलेले असतील, ओके, गैरव्यवसाय किंवा एकंदरीत जे इलिगल पद्धतीने बाल कामगार एखाद्या कारखान्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या वर्किंग क्षेत्रामध्ये जर गुंतलेले असतील, सो त्यांच्यासाठी म्हणून एक प्रकल्प आधारित प्रोजेक्ट बेस्ड ऍक्शन टास्क फोर्स, ओके, सो त्यांना त्या कामापासून परावृत्त करणे आणि शिक्षणाकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी जे काही प्रोजेक्ट बेस्ड ऍक्शन टास्क फोर्स आहे, ओके, प्रकल्प आधारित कृती आराखडा तयार करण्याची जी तरतूद आहे ते या 1987च्या राष्ट्रीय बालमजुरी धोरण अंतर्गत स्वीकारण्यात आलेले. ओके, आता वरील धोरणाच्या अनुषंगाने 1988 मध्ये राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, ओके, सो बाल कामगार प्रकल्प कधी अस्तित्वात आला? पहिला प्रकल्प 1988 मध्ये. धोरण विचारलं तर 1987, ओके, या ठिकाणी गल्लत करायचं नाही. 1987 म्हटलं तर ते राष्ट्रीय बालमजूर धोरण, तर 1988 म्हटलं तर राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प. सो यामध्ये अलीकडे बदल झालेला आहे आणि 2015 नुसार त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. ओके, सो प्रथम धोकादायक असलेल्या जे काही बाल कामगार म्हणजे काय तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक व्यवसाय आहे, सो त्या ठिकाणी आणि प्रक्रिया जे काही अन्न प्रक्रिया किंवा इतर प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाची योजना आखण्यात आलेली आहे. ओके, या योजनेअंतर्गत जे काय दिलेलं आहे तर धोकादायक व्यवसाय असतील, वेगवेगळे प्रक्रिया क्षेत्र किंवा प्रक्रिया मध्ये गुंतलेले जे बालकामगार असतील त्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर मुलांना या व्यवसाय किंवा प्रक्रियेमधून काढून विशेष शाळांमध्ये म्हणजे एज्युकेशन संदर्भात किंवा त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक तसेच मानसिक विकास घडवून आणण्यासंदर्भाने इनिशिएटिव्ह घेणे या प्रकल्पाअंतर्गत जी काही धोरण आहे किंवा प्रकल्पाअंतर्गत जी काही तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. ओके, सो औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण करता यावं त्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, सो राष्ट्रीय बालमजूर धोरण कधी अस्तित्वात आले तर 1987 मध्ये. ओके, सो पुढे जाऊया. आता राष्ट्रीय बालमजूर धोरण अंतर्गत जे काही महत्वाचे एक केंद्रीय प्रमुख योजना आपल्याला दिसून येतो. ओके, सो धोकादायक व्यवसाय किंवा अशा प्रक्रियांमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करून त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासंदर्भात किंवा त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन जो काही आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन शिक्षणाच्या बाबतीत डेव्हलप करणे हे या प्रकल्पाअंतर्गत किंवा या राष्ट्रीय बालमजूर प्रकल्पाअंतर्गत स्वीकारण्यात आलेलं आहे. ओके, सर्वात आधी जे काही असे बालक जे कामामध्ये गुंतलेले आहेत, ओके, सो त्यांचा सर्वेक्षण करणे, त्या मुलांना योग्य तो व्यवसाय किंवा योग्य तो प्रशिक्षण स्किलफुल एज्युकेशन देणे किंवा एकंदरीतच त्यांचा जर उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल तर त्यांना उदरनिर्वाह भागवता येईल अशा शिक्षणासाठी त्यांना एखाद्या शाळेमध्ये विशेष शाळेमध्ये दाखल करणे अशा पद्धतीची जी तरतूद आहे त्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. ओके, अनौपचारिक शिक्षण असतील, कुशल किंवा व्यावसायिक शिक्षण वोकेशनल असतील, मिड डे मील सारख्या योजना असतील, ओके, मिड डे मील जी काही स्कीम आहे ते त्यांच्यासाठी लागू करणे, स्टायपंड असेल, ओके, 150 रुपये प्रति बालक प्रति महिना अशा पद्धतीने 150 रुपये जे स्टायपंड आहे ते त्यांना प्रोव्हाइड करणे. ओके, तो लक्ष गट दिलेला आहे या ठिकाणी 9 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही बालक आहेत त्यांच्यावर जास्त विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. ओके, तो जे काही बालकामगारांच्या जे काही कन्सेप्ट आहे त्यामध्ये 9 ते 14 वयोगटातील जे काही मुलं आहेत त्यांच्या बाबतीत हे आपल्याला दिसून येतो. सो विशेष प्रशिक्षण त्यांच्यासाठी आयोजित करणे आणि त्यांना शिक्षणामध्ये त्यांना गुंतवून घेणे किंवा सामावून घेणे. ओके, व्यावसायिक शिक्षण प्रदान करणे, मध्यान्ह भोजन योजना, स्टायपंड असेल, आरोग्य सेवा असतील तर त्यांचा समावेश करणे. ओके, आता जे काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्नासंदर्भात जे काही एक्सप्लेनेशन आहे ते दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सो एकंदरीत बरोबर जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. स्टेटमेंट दिलेलं आहे राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर आहे त्या अंतर्गत 9 ते 14 वर्षे दरम्यान जे काही श्रमिक किंवा मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षण दिले जाते आणि त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन किंवा जे काही स्टायपंड आहे ते स्टायपंड दिले जाते. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे? ओके, आता एक्सप्लेनेशन हे जे काही दिलेलं आहे एकंदरीतच 2015 मध्ये सर्वात आधी 1988 मध्ये अशा पद्धतीच्या बाल कामगार किंवा बालमजूर प्रकल्प राबवण्यात आलेला होता. त्यानंतर 2015 मध्ये अशा पद्धतीच्या नव्याने अलीकडे जो काही प्रकल्प आहे ते सध्या अस्तित्वात आहे. ओके, सो या अंतर्गत स्टायपंड दर महिन्याला, ओके, प्रति बालक 150 रुपये प्रति महिना अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो त्यांच्या कुशल किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देणे,
जे या ठिकाणी दिलेलं आहे की 9 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही व्यक्ती आहेत किंवा बालक आहेत त्यांना कामगार म्हणून त्यांची सुटका करून मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे. ओके, हे देखील बरोबर असणार आहे. या ठिकाणी हे देखील बरोबर आहे. ओके, पाठ्यवेतन किंवा विद्यावेतन देणे. त्यानंतर राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो बाल धोरण प्रकल्प कधी आला तर 1987 मध्ये पहिल्यांदा, आणि त्यामध्ये प्रकल्प पहिला कधी अस्तित्वात आला तर 1988 मध्ये. ओके, राष्ट्रीय बालमजूर धोरण 1987, राष्ट्रीय स्तरावर बाल कामगार प्रकल्प 1988, आणि अलीकडे जो काही चर्चेत आहे तो किंवा एकंदरीत अलीकडे जो काही बालमजूर प्रकल्प आहे तो 2015च्या अनुषंगाने या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आता या इन्फोग्राफच्या स्वरूपात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जी काही युनिसेफने जी आकडेवारी दर्शवलेली आहे. सो जवळपास भारतामध्ये 13% असे जे मुलं आहेत जे बाल कामगारांमध्ये किंवा बाल कामगार म्हणून कार्य करतात. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो अर्बन आणि रुरलच्या संदर्भात देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सर्वाधिक जर चाइल्ड लेबर या ठिकाणी जर आपण बघायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर बिहार, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. 5 ते 14 या वयोगटामध्ये काम करणारे जे काही मजूर आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांचा समावेश या बालकामगार मध्ये करण्यात आलेला आहे. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो किंवा पुढचा जो आरोग्य धोरण आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण, त्या संदर्भात दिलेलं आहे. सो जे काही सार्वजनिक धोरण आहे त्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य धोरण अतिशय महत्वाचा धोरण आहे. ओके, सर्वात आधी जे काही नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे ते कधी अस्तित्वात आले तर 1983 मध्ये, जे काही अल्मा आटा परिषद झालेली होती. ओके, सो अल्मा आटा या परिषदेत या आरोग्याच्या समस्यांविषयी किंवा आरोग्या संदर्भात जे काही महत्वाचे ध्येय धोरण आहे त्या ठिकाणी स्वीकारण्याची तरतूद करण्यात आलेली होती, आणि त्या अनुषंगाने 1983 मध्ये भारत सरकारने पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले, आणि या अंतर्गत काय ठरवण्यात आलं तर 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य सुविधा प्राप्त करणे हे या अल्मा आटा घोषणेच्या किंवा डिक्लेरेशनच्या जे काही उद्देश होता त्या अंतर्गत हे जे काही वेगवेगळे धोरण आहे ते ठरवण्यात आलेले होते. ओके, सो 2002 मध्ये परत त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. ओके, सध्या नवीनतम आरोग्य धोरण अस्तित्वात आहे. ओके, सो सध्याचं जर विचारलं की अलीकडे कुठल्या आरोग्य धोरणानुसार जे काही वर्किंग आहे ओके आरोग्य क्षेत्रामध्ये ते होत आहे तर लक्षात ठेवा आरोग्य धोरण 2017. ओके, सो आरोग्य धोरण 2017 नुसार सध्याचे जे काही आरोग्य क्षेत्रामध्ये जे काही कामकाज आहे ते कामकाज चालवलं जातं किंवा कामकाजामध्ये किंवा एकंदरीत या धोरणांतर्गत वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले जातात. उद्दिष्ट काय आहे तर सर्व वयोगटातील ओके सर्व वयोगटातील सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याणाचा उच्चतम स्तर प्राप्त करणे हे या राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017चा उद्देश आपल्याला दिसून येतो. ओके, मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर समग्र प्राथमिक आरोग्य सेवा ओके प्रायमरी हेल्थ जी असते तर सर्वांना आश्वासन देणे, आश्वासन इन द सेन्स की त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचे जे काही तरतूद आहे त्या अंतर्गत करण्यात आलेले आहे. प्रतिबंधक आणि प्रोत्साहक जे काही आरोग्याचे प्रचार करणे, आरोग्य सेवा प्रणालीचे बळकटीकरण करणे. ओके, त्यानंतर आरोग्याचे सामाजिक निर्धारकांचे संदर्भाने एकंदरीतच जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर असतील किंवा सेकंडरी हेल्थ सेंटर असतील किंवा सेंट्रल स्तरावर हेल्थ सेंटर असतील त्यांचं जे काही नियमन आहे ते करण्याच्या जे काही पद्धती आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सर्वांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. ओके, थोडक्यात काय तर या आरोग्य धोरणाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहे ओके आरोग्य क्षेत्रामध्ये घेण्यात येणारे सो त्या इनिशिएटिव्ह या राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत घेतल्या जातात. ओके, उद्दिष्ट या ठिकाणी दिलेलं आहे आरोग्य स्थिती सुधारणा करणे. 2017चे जे काही उद्दिष्ट आहे त्यामध्ये आरोग्य सेवा प्रवेश, आर्थिक संरक्षण करणे. ओके, आरोग्य सेवा खर्चामुळे कुटुंबांना आर्थिक त्रासातून संरक्षण देणे अशा पद्धतीची योजना आखणे, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे. ओके, पायाभूत सुविधांचे सुधारणा घडवून आणणे, नॉन कम्युनिकेबल आजारांवर लक्ष केंद्रित करणे. सो जे काही नॉन कम्युनिकेबल डिझीज आहेत त्यांच्या संदर्भाने प्रतिबंधक किंवा प्रोहिबिशन आणि मॅनेजमेंट संदर्भात लक्ष देणे, आणि आरोग्य समानता जे काही आहे ओके देशामध्ये किंवा एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि गाव स्तरावर जे काही आरोग्याच्या बाबतीत समानता आहे ते प्रस्थापित करणे हे या 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत आपल्याला दिसून येतो. ओके, अशा पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 संदर्भात या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वात पहिले जे काही धोरण आहे ते 1983 मध्ये स्वीकारण्यात आलेले होते. या अंतर्गत 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य, 2000 पर्यंत जे काही साल 2000 आहे त्यापर्यंत त्या वर्षीपर्यंत सर्वांसाठी आरोग्य
ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा उद्दिष्ट आहे ते स्वीकारण्यात आलेले होते. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. यावर देखील आयोगाने प्रिलिम्समध्ये किंवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला नाही. पुढे जाऊयात. अतिशय महत्वाचा आणि दरवर्षी किमान एक तरी प्रश्न प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये या टॉपिकवर किंवा या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर असतोच असतो. ओके, ते बघणार आहोत आपण. सो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी सर्वात आधी कधी तयार करण्यात आले, तर भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 मध्ये जाहीर करण्यात आले. यातील जी काही महत्वाची तरतूद आहे ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो आहे ते लक्षात ठेवा. यात काय ठरवण्यात आलेलं होतं, तर कायद्याने ओके जे काही कायदे तयार करून यामध्ये या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणांतर्गत असे तरतूद करण्यात आलेले होते की पार्लमेंटमध्ये कायदा करून जी काही मुलींचे आणि मुलांचे जे काही विवाहाचे वय आहे, ते मुलींच्या विवाहाचे वय किमान 18 वर्षे आणि मुलांचे किमान जे काही विवाहाचे वय आहे ते 21 वर्षे हे कायद्याने करण्यात यावे, अशा पद्धतीची तरतूद सर्वप्रथम या 1976च्या धोरणांतर्गत करण्यात आलेली होती. ओके, त्यानंतर 2000 या वर्षी दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण जाहीर झाले. यामध्ये 3 महत्वाचे उद्दिष्ट होते. ओके, यावर आयोग प्रश्न विचारतो, लक्षात ठेवा. 3 महत्वाचे उद्दिष्टे, ज्यामध्ये पहिले तातडीचे उद्दिष्ट होते, त्यानंतर मध्यम मुदतीचे उद्दिष्ट होते आणि दीर्घकालीन उद्दिष्ट होते. तातडीचे उद्दिष्ट म्हणजे काय, तर जे काही तात्काळ म्हणजे त्या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही हेल्थ सेक्टर किंवा एकंदरीत राष्ट्रीय नियोजन संदर्भात लोकसंख्या नियोजनासंदर्भात जे काही उपाययोजना आहेत ते साध्य करणे हे या तातडीच्या उद्दिष्टामध्ये आहे, ज्यामध्ये संतती नियमनासंदर्भाने असतील किंवा आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा विकास करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे काही इनिशिएटिव्ह आहे ते घेणे. ओके, मूलभूत जे काही पुनरुत्पादक किंवा बाल आरोग्य सेवेसाठी एकात्मिक सेवा प्रदान करणे हे या तातडीच्या उद्दिष्टामध्ये याचा समावेश होतो. ओके, थोडक्यात काय, तर आरोग्याच्या आणि संतती नियमनासंदर्भात आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि संतती नियमनासंदर्भाने जी काही इनिशिएटिव्ह आहेत ते तात्काळ पूर्ण करणे हे या तातडीच्या उद्दिष्टांतर्गत आपल्याला दिसून येतं. मध्यम मुदतीच्या उद्दिष्टामध्ये काय समावेश आहे, तर इंटर क्षेत्रीय किंवा आंतरक्षेत्रीय ऑपरेशनल धोरणाचा ओके इंटर सेक्टर ऑपरेशनल जी काही पॉलिसीज आहेत त्यांचा जोरदारपणे अंमलबजावणी. थोडक्यात काय, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची अंमलबजावणी करताना 2010 पर्यंत टोटल फर्टिलिटी रेट ओके ज्याला एकूण प्रजनन दर अशा पद्धतीने TFR म्हटलं गेलेलं आहे. सो TFR जे काही आहे ते बदलण्याचा किंवा कमी करण्याचा जो प्रयत्न आहे ते 2010 पर्यंत साध्य करणे हे या मध्यम मुदतीच्या उद्दिष्टामध्ये समाविष्ट आहे. ओके, यासोबत अनेक काही जे काही उद्दिष्ट आहेत ते देखील या जवळपास 14 उद्दिष्ट या 2010 पर्यंत गाठायचे होते, ते आपण बघणार आहोत सबसिक्वेंट स्लाइड मध्ये. ओके, दीर्घकालीन उद्दिष्ट काय होते, तर शाश्वत आर्थिक विकास घडवून आणणे, सामाजिक विकास, पर्यावरण संरक्षणाच्या आवश्यकतेशी सुसंग पातळीवर 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे. ओके, थोडक्यात काय, तर दीर्घकालीन उद्दिष्ट काय होते, तर लोकसंख्या जी काही वाढती लोकसंख्या आहे ते 2045 पर्यंत स्थिर लेवलवर आणणे हे या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे प्रमुख उद्दिष्टे होते, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. ओके, सो तातडीचे उद्दिष्ट, मध्यम मुदतीचे उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आता जे काही मध्यम मुदतीचे उद्दिष्ट होते जे 2010 पर्यंत साध्य करायचे होते त्यामध्ये 14 प्रकारचे सामाजिक आणि जनसांख्यिकीय उद्दिष्ट आपल्याला दिसून येतो. ओके, यावर देखील फ्रिक्वेंटली आयोगाने प्रश्न विचारत आलेला आहे. कुठल्या आहेत, तर मूलभूत पुनरुत्पादक जे काही बेसिक रिप्रोडक्शन संदर्भाने किंवा चाइल्ड हेल्थ संदर्भाने असतील, तो त्या संदर्भात जे काही अपूर्ण गरजा आहेत ते पूर्ण करणे, जे काही हेल्थ सेक्टरमध्ये या रिप्रोडक्शन संदर्भाने किंवा एकंदरीतच मूलभूत पुनरुत्पादक असेल, बाल आरोग्याच्या किंवा संतती नियमाच्या संदर्भात जे काही बेसिक अम्युनिटीज आहेत ते प्रोव्हाइड करणे, लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत जे बेसिक घटक असतील किंवा बेसिक जे इनिशिएटिव्ह आहेत ते उपलब्ध करणे हे या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे. शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे. ओके, तो महत्वाचा आहे. जे काही रेड याच्यामध्ये हायलाइट केलेलं आहे किंवा रेड फॉन्टमध्ये जे दिलेलं आहे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो ते लक्षात ठेवा. शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे. ओके, जे काही प्राथमिक शालेय शिक्षण आहे ते मोफत व सक्तीचे करणे. त्यानंतर आहे 1000 जिवंत जन्मामागे जी काही अर्भक मृत्यूदर आहे किंवा एकंदर बाल मृत्यूदर आहे त्यांचे प्रमाण 30च्या खाली आणणे. तो 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदराचे जे काही प्रमाण आहे ते 30च्या खाली आणणे. माता मृत्यू दर प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे 100च्या खाली आणणे. ओके, जे काही माता मृत्यू दराचा जो प्रमाण आहे तो 110च्या पलीकडे आहे, तो ते प्रति 1 लाख मातांमागे जो काही बाळ जन्म ते वेळेस जे मातांचा मृत्यू होतो तर त्यांचे प्रमाण
100च्या कमी किंवा 100च्या खाली आणणे हे या अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. मुलांचे सार्वत्रिक लसीकरण युनिव्हर्सल इम्युनायझेशन हे जे काही प्रोग्राम आहे ते या अंतर्गत राबविणे. मुलींच्या उशिरा विवाहाला प्रोत्साहन देणे. 80% जे काही संस्थात्मक प्रसूती आहे ते करणे. जे काही डिलिव्हरीज करणारे जे इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ग्रामीण पातळीवर किंवा राष्ट्रीय जे काही शहरी पातळीवर जे डिलिव्हरीचे जे काही केसेस आहेत ओके प्रसूतीच्या त्या 80% संस्थात्मक पद्धतीने त्या डिलिव्हरी सक्सेसफुल घडवून आणणे या अंतर्गत ठरवण्यात आलेले होते. माहिती असेल, समुपदेशन असेल, सेवांमध्ये सार्वत्रिक जे काही प्रवेश असेल ते मिळवणे. त्यानंतर आहे जन्म, मृत्यू आणि विवाह यांची 100% नोंदणी करणे. ओके, तो लक्षात ठेवा, जन्म, मृत्यू, विवाह यांची 100% नोंदणी करण्याचे जे काही तरतूद आहे ते या 2010 पर्यंतच्या टार्गेटमध्ये ठरवण्यात आलेले होते की मध्यम जे काही कालावधीचे जे उद्दिष्ट होते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार. ओके, त्यानंतर आहे एड्सचा प्रादुर्भाव रोखणे. संसर्गजन्य आजारांना किंवा रोगांना प्रतिबंध किंवा नियंत्रणात आणणे. सेवा पुरवठ्यात भारतीय वैद्यक पद्धतीचा समावेश करणे. ओके, त्यानंतर आहे छोट्या कौटुंबिक आदर्शाला जोमाने प्रोत्साहन देणे आणि संबंधित किंवा जे काही कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे की जे वरील कार्यक्रम आहेत त्यांचा अंमलबजावणी सुसूत्रता आणणे. ओके, अशा पद्धतीने मध्यावधी संदर्भात जी काही उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती त्यामध्ये आपण जे काही 14 प्रकारचे उद्दिष्ट आपण बघितलेलं आहे. ओके, सो त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे की आपण 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायचे जे काही ध्येय आहे ते साध्य करणे. अशा पद्धतीने आता आपण प्रश्नांकडे येऊयात. यावर बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. सो आपण शक्यतो 2013 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि अलीकडे 2020-21 मध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत. ओके, सो त्या दरम्यान देखील बऱ्याचदा यावर पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता 2013 मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न 2045 पर्यंत लोकसंख्या करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्या जे काही उद्दिष्ट आहे ते काय आहे. ओके, सो थोडक्यात काय 2010 पर्यंत जे काही सामाजिक व जनसांख्यिकीय किंवा लोकसंख्येकीय उद्दिष्ट साध्य करायचे होते. सो 14 प्रकारची उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये कशाचा समावेश किंवा कोणत्या उद्दिष्टांचा समावेश आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, स्टेटमेंट काय दिलेलं आहे तर मुलांच्या मृत्यूदर 1000 जन्मामागे 30 प्रति करणे असे होते का. ओके, सो मुलांचा मृत्यूदर 30 प्रति 1000 जन्मांपेक्षा कमी आणणे. त्यानंतर आहे मुलींना विलंबनाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे. एकूण प्रसूतीच्या 80% बाळंतपणे जे काही असते संस्थात्मक किंवा इन्स्टिट्यूशनल माध्यमातून व्हावी. इन्स्टिट्यूशन जे वेगवेगळे प्रसूतीगृहे आहेत त्यांच्या माध्यमातून व्हावी. 100% बाळंतपणे हे प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हावी. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे जे वय आहे ते वाढवणे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. तो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार. ओके, आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की 1976 मध्ये जे काही जन्मदर कमी करण्यासाठी कायद्याने लग्नाचे वय वाढवण्याचे जे काही उद्दिष्ट आहे ते या 1976च्या धोरणाअंतर्गत स्वीकारण्यात आलेले होते. ओके, ज्यामध्ये मुलींच्या विवाहाचे वय किमान वय 18 तर मुलांचे किमान वय जे काही 21 आहे ते ठरवण्यात आले होते. त्यामुळे ही जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे कारण आपल्याला 2000 जे काही 2000च्या लोकसंख्या धोरणाअंतर्गत विचारण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी ई स्टेटमेंट आपण एलिमिनेट करणार आहोत. ओके, त्यानंतर आहे 30 जे आहे 1000 जन्मामागे 30 जे काही मृत्यूदर आहे बाल मृत्यूदर ते कमी करणे होते का तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येतो 1000 जिवंत जन्मांमागे जे काही अर्भक मृत्यूदराचे जे प्रमाण आहे ते 30 करणे. त्यानंतर आहे विलंबनाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे. ओके, सो या ठिकाणी मुलींच्या उशिरा होणाऱ्या विवाहाला प्रोत्साहन देणे. त्यानंतर आहे एकूण प्रसूतीच्या 80% जे काही बाळंतपणे आहे ते संस्थात्मक असावीत. ओके, त्या ठिकाणी जे दिलेलं आहे की 80% संस्थात्मक प्रसूती साध्य करणे. ओके, त्यानंतर आहे 100% बाळंतपणे प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हावी. ओके, सो हे देखील बरोबर आहे. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे मात्र लक्षात ठेवा 100% जे काही बाळंतपणे आहे ते प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावेत अशा पद्धतीची तरतूद आहे आणि 100% जन्म व मृत्यू आणि विवाहाची नोंदणी देखील या अंतर्गत करण्यात आलेली आहे. ओके, सो अ ब क ड. ओके, सो ABCD या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे काय. ओके, किंवा तातडीचे उद्दिष्टे म्हणजे कशाचा समावेश आहे. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न स्वास्थ्य विषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणे, एकूण जन्मदर कमी करणे, लोकसंख्या स्थिर करणे. ओके, सो लक्षात ठेवा हे जे काही 3 उद्दिष्ट आहेत
सर्वात तातडीचे उद्दिष्ट आपण बघितलेलं आहे की स्वास्थ्यविषयक जे काही पायाभूत सुविधा आहे ते पायाभूत सुविधा त्या पायाभूत सुविधांची गरज भागवणे. या ठिकाणी बघू शकता जे काही तातडीचे उद्दिष्ट आहेत तर त्यामध्ये आरोग्य सेवेचे जे काही पायाभूत सुविधा आहे ते उपलब्ध करणे, संतती नियमांच्या बाबतीत जी काही सुविधा आहे ते उपलब्ध करणे. तर मध्यम मुदतीच्या उद्दिष्टांमध्ये 2010 पर्यंत टोटल फर्टिलिटी रेट आहे एकूण प्रजनन दर ते साध्य करणे किंवा ते बदलणे किंवा कमी करणे. दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये लोकसंख्येचे जे प्रमाण आहे किंवा लोकसंख्या जो आहे एकंदरीत 2045 पर्यंत स्थिर करणे. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे काय, तर तातडीचे उद्दिष्टात स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणे हे आहे. एकूण जनन दर किंवा टोटल फर्टिलिटी रेट कधीपर्यंत 2010 पर्यंत साध्य करायचे होते किंवा कमी करायचे होते. ओके, आणि लोकसंख्या स्थिरीकरण 2045 पर्यंत साध्य करायचे होते. सो 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचे जे ध्येय आहे ते ठरवण्यात आलेले होते. ओके, सो हे दीर्घावधी किंवा दीर्घकालीन धोरण होते. हे मध्यकालीन धोरण, दीर्घकालीन हे तातडीचे धोरण. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कंबाईन 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न पूर्व परीक्षेत. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे का, तर नक्कीच आपण बघितलेलं आहे की 1000 जे काही जिवंत जन्म होणाऱ्या बालकांमागे जे काही प्रमाण आहे ते 30च्या खाली आणणे. सो हे होतं सार्वत्रिक लसीकरण. ओके, युनिव्हर्सल इम्युनायझेशन आहे का, तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येतो सार्वत्रिक लसीकरण. ओके, त्यानंतर आहे गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना आहे का, तर हे या ठिकाणी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अंतर्गत स्वीकारण्यात आलेलं नव्हतं. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आणि 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे या धोरणाअंतर्गत स्वीकारण्यात आलेलं होतं. ओके, सो जे काही लहान कुटुंब आहे, ओके, सो छोट्या कुटुंबांना किंवा छोट्या कौटुंबिक आदर्शाला जोमाने प्रोत्साहन देणे, अर्थात काय तर 2 जे काही बालक आहेत ते 2 बालक किंवा 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे या 2000 च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अंतर्गत स्वीकारण्यात आलेलं होतं. सो आपल्याला उद्दिष्ट नाही म्हटलं गेलेलं आहे, कुठलं उद्दिष्ट दिसून येत नाही. तर मिड डे मील स्कीम जी काही योजना आहे ती गरीब मुलांसाठी सुरू करणे हे या योजनेअंतर्गत किंवा या धोरणाअंतर्गत स्वीकारण्यात आलेलं नव्हतं. ओके, सो अशा पद्धतीने परत या ठिकाणी 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न या ठिकाणी दिसून येतोय. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या जे काही ध्येय आहे ते साध्य करण्याच्या संदर्भात योग्य विधाने किंवा योग्य कोणते आहेत. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे की मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक व माध्यमिक शाळा पातळीवर जी काही गळती आहे ती गळती 30% पेक्षा खाली आणणे अशा पद्धतीचे होतं का. जन्माच्या वेळे दर हजारी अर्भक मृत्यू दर 20 पेक्षा कमी आणणे. ओके, जन्माच्या वेळे माता मृत्यू दर जे काही गुणोत्तर आहे ते 1 लाखामागे, ओके, 100 पेक्षा खाली आणणे. आणि जन्म मृत्यू विवाह तसेच गर्भधारण किंवा गर्भधारणेची जी काही नोंदणी आहे ती 100% पर्यंत साध्य करणे. तो कुठला बरोबर आहे. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा जे काही प्राथमिक शिक्षण किंवा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जे दिलेलं आहे त्या ठिकाणी 30% पेक्षा खाली आणणे अशा पद्धतीचे उद्दिष्ट या ठिकाणी समावेश केलेलं नव्हतं. ओके, मात्र प्राथमिक शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणे. ओके, त्या ठिकाणी शालेय शिक्षण अर्थात प्राथमिक शिक्षण जे आहे ते सर्वांना मोफत व सक्तीचे किंवा शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हे या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेलं होतं. मात्र किती टक्के कमी करणे हे या ठिकाणी दिलेलं नव्हतं. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी अ जे स्टेटमेंट आहे ते आपण योग्य कन्सिडर करणार नाही. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. नंतर ब दिलेलं आहे की जन्माच्या वेळच्या दर हजारी अर्भक मृत्यू दर जे आहे ते 20 पेक्षा कमी करणे. सो आपण बघितलेलं आहे की 30 पेक्षा खाली आणणे अशा पद्धतीचे होतं. सो 20 नव्हतं, त्यामुळे ब देखील चुकीचे असणार आहे. ओके, सो ब देखील चुकीचे आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 सी आणि डी बरोबर असणार आहे. ओके, ज्यामध्ये दिलेलं आहे की जन्माच्या वेळेस माता मृत्यू दर दर लाखामागे किंवा 1 लाख मागे 100 पेक्षा खाली आणणे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे की माता मृत्यू दर जे आहे ते प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे 100च्या खाली आणणे. ओके, सो माता मृत्यू दराचे जे प्रमाण आहे ते प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे 100च्या खाली आणणे. सो हे बरोबर असणार आहे. जन्म मृत्यू विवाह गरोदरपणाची जी काही नोंदणी आहे ते 100% साध्य करणे होते का, सो हे देखील बरोबर आहे. ओके, या ठिकाणी बघू शकता जन्म मृत्यू आणि विवाह यांची 100% नोंदणी करणे किंवा गरोदरपणाची जी काही नोंदणी आहे ती 100% करणे. सोबतच जे काही 100% जे काही बाळंतपण जे आहे प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करण्यात यावे अशा पद्धतीने दिलेले आहे. ओके,
त्या ठिकाणी सी आणि डी बरोबर असणार आहे. तो योग्य आपल्याला विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासंदर्भाने आपल्याला आयोगाने सातत्याने प्रश्न यावर विचारण्यात आलेला आहे. ओके. सो पुढचा जो प्रश्न आहे आणि या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न. ओके. सो या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण धोरण संदर्भाने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जे काही ब्रीफमध्ये आपण हे जे काही राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे अलीकडे 2020 मध्ये नव्याने जाहीर झालेले नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ते बघणार आहोत. ओके. GS3 मध्ये जे काही HR आणि HRD हा विषय आहे त्यामध्ये सातत्याने यावर प्रश्न किमान 4 ते 5 प्रश्न यावर दरवर्षी विचारतो. ओके. राज्यसेवा मुख्य परीक्षेत मात्र प्रिलिम्स मध्ये यावर अलीकडे तरी प्रश्न दिसून येत नाही. ओके. तो कदाचित येणाऱ्या काळात यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हटलं गेलेलं आहे. सो सर्वात आधी 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारण्यात आले आणि 1992 मध्ये त्यात सुधारणा घडवून आणण्यात आले. ओके. सो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये नव्याने ते तयार करण्यात आले. आता सुरुवातीला 1986 मध्ये त्यानंतर 1992 मध्ये त्यामध्ये बदल घडवण्यात आले. मात्र जर प्रश्न विचारला तर अलीकडेच्या शिक्षण धोरणावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. तर लक्षात ठेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 करंटच्या अँगलने देखील जे काही 2020 चे धोरण आहे ते जे काही तरतुदी आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे उद्दिष्ट काय तर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राचे रूपांतर करणे आणि सुधारणा घडवून आणणे. ओके. सो मागासलेली जी काही पद्धती होती किंवा जी पारंपरिक शैक्षणिक पद्धती आहे त्यामध्ये ऍडव्हान्समेंट करणे आणि त्यामध्ये सुधारणा किंवा बदल घडवून आणणे हे या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे एकंदरीत उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. ओके. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार हे जे काही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणण्यात आलेले आहे किंवा कुठली कमिटी स्थापन करण्यात आलेली होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार. आता यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत तर शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे किंवा सामान्यीकरण करणे ज्यामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत सर्व स्तरावर शिक्षणाचा सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे. ओके. युनिव्हर्सल जे काही एनरोलमेंट आहे ते सुनिश्चित करणे. नवीन अभ्यासक्रमाची रचना 5+3+3+4 अशा पद्धतीने. ओके. 5+3+3+4. ओके. तो 553 किंवा 533 अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. 5-3-3-4. ओके. सो सुरुवातीचे जे बेसिक एज्युकेशन आहे ते 5 वर्षापर्यंत, त्यानंतर प्राथमिक शिक्षण 3 वर्षापर्यंत, त्यानंतर माध्यमिक शिक्षण 3 वर्षापर्यंत, त्यानंतर जे काही उच्च माध्यमिक आणि जे विद्यापीठीय शिक्षण आहे ते 4 अशा पद्धतीने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. ओके. शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण. ओके. जे काही शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत जे काही धोरण आहे त्यामध्ये 2030 पर्यंत 4 वर्षांच्या एकात्मिक B.Ed पदवीसह सुधारित आणि पुनर्रचित शिक्षण या तरतूद किंवा जी काही ही तरतूद आहे ती सुधारित आराखड्याचं तयार करणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके. ज्यामध्ये शिक्षकांसाठी नियमित प्रशिक्षण असेल किंवा व्यावसायिक जे काही विकास आहे ते घडवून आणणे, सर्वांगीण आणि बहुविषयक दृष्टिकोन डेव्हलप करणे, संशोधन वाढीवर या शैक्षणिक धोरणाअंतर्गत जे काही शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संशोधनाच्या वाढीवर लक्ष देणे, इनोव्हेशन कशा पद्धतीने बदल घडवून आणतील. ओके. सो इनोव्हेशनच्या बाबतीने लक्ष देणे अशा पद्धतीची जी धोरण आहे ते या अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके. व्यवसाय शिक्षणाचे एकत्रीकरण. ओके. कन्सोलिडेशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अशा पद्धतीने तरतूद या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये इंटर्नशिपसह लवकर टप्प्यावर म्हणजे इयत्ता 6वी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचा परिचय करण्यात आला. ओके. जे काही बेसिक एज्युकेशन आहे तो 6वी पर्यंत बेसिक एज्युकेशन प्रदान करणे आणि त्यानंतर व्यावसायिक एज्युकेशनचा जो काही ओळख आहे ते 6वी पासून या व्होकेशनल एज्युकेशनचा समावेश किंवा परिचय करून देणे. 2025 पर्यंत 50% जे काही शिकणारे व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून देणे. ओके. एकंदरीत शिक्षणाच्या बाबतीत 2025 पर्यंत किमान 50% जे काही शैक्षणिक एनरोलमेंट आहे त्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाची ओळख व्हावी अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे मातृभाषा व स्थानिक भाषेच्या बाबतीत किमान 5वी पर्यंतचे जे काही शिक्षण आहे ते आपल्या स्थानिक भाषेत किंवा मातृभाषेत मध्ये देणे आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून ते 5वी पर्यंत याचा मातृभाषेचा वापर करणे आणि शक्यतो जर ते 8वी पर्यंत वाढवता येऊ शकत असेल किंवा एकंदरीत जे काही एखाद्या प्रांतामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये ते फर्दर एक्सटेंड करता येत असेल माध्यमिक शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण किंवा उच्च माध्यमिक जे शिक्षण आहे ते आपल्याच मातृभाषेमध्ये देण्यासाठी जे काही सोयी किंवा रिसोर्सेस उपलब्ध असतील तर त्या पद्धतीने वाढवून आणणे आणि शाळांमध्ये बहुभाषिकेला प्रोत्साहन देणे. ओके. सो 3 लँग्वेज पद्धती या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली होती ज्यामध्ये एक मातृभाषा,
त्यानंतर आहे एक आपली जी काही राष्ट्रीय भाषा आहे, ओके. त्यानंतर आहे एक आहे इंग्लिश किंवा आंतरराष्ट्रीय भाषा. सो अशा पद्धतीने अडॉप्ट करणे हे या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये तरतूद करण्यात आलेली होती. ओके. सो या ठिकाणी जे काही इन्फोग्राफ आहे सो या ठिकाणी बघू शकता. 2030 पर्यंत जे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे ते 100% गाठणे. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. 2030 पर्यंत ग्रॉस एनरोलमेंट रेशो जे आहे, ओके, सकल जे काही आपण काय म्हणू शकतो तर शाळा प्रवेशाचा जो काही दर आहे तो एकंदरीत 100% गाठणे हे या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके. सो याचा फायदा एकंदरीत 200 जे काही 2 कोटी जे लहान मुलं आहेत किंवा चिल्ड्रन्स आहेत त्यांना होणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत जे काही तरतुदी आहेत ज्यावर आयोग प्रश्न इन डिटेल करणेच आहे. ओके. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये यावर इन डिटेल प्रश्न विचारतो आहे. ओके. सो ते तर आहे, मात्र पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने जे काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत, ओके, सो फॅक्ट्स आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके. सो हे जे काही लाल किंवा रेड याच्यामध्ये फॉन्टिंग केलेलं आहे, ओके, वर्ड्समध्ये. सो या ठिकाणी कदाचित त्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण हे जे काही धोरण आहे ते बघितलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण सार्वजनिक धोरण, ओके, सो सार्वजनिक धोरणाअंतर्गत जवळपास 12 ते 13 धोरण या ठिकाणी बघितलेलं आहे, ज्यावर मोस्ट एक्सपेक्टेड आहे. ओके. सो या व्यतिरिक्त देखील काही धोरण आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडल्यास, जर अशा पद्धतीचे जर तुमची डिमांड असेल तर त्या आपण पार्ट 2 देखील बनवूया. पण सध्या तरी हे जे काही धोरण आपण महत्वाचे बघितलेलं आहे त्यावरच जे आयोग आहे, आयोगाचे जे काही प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती आहे, तर याच टॉपिकवर महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. ओके. सो त्यामुळे जे काही आपण जे महत्वाचे धोरण बघितलेले आहेत तुम्ही नक्की रिवाईज करा. तुम्हाला जर या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्रामची जे काही चॅनल आहे ते आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिली जाईल. त्या ठिकाणी तुम्ही त्या या चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी जी काही PDF आहे ती अवेलेबल करून दिली जाईल. ओके. सो थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद.